नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर 27 मे 2026 रोजी येत आहे कमला एकादशी, जिलाच पद्मिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासातच ही कमला एकादशी येते. म्हणजेच 3 वर्षातून एकदाच अधिक मास येतो आणि या अधिक मासामध्येच ही कमला एकादशी येते आणि म्हणूनच या कमला एकादशीचं विशेष महत्त्व आहे. या कमला एकादशीला केलेल्या उपायांचं, सेवेचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते. आता या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या कमला एकादशीविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर अधिक मासाविषयीची देखील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला 1 रुपयाचं नाणं एका ठिकाणी ठेवायचं आहे, त्याची एक सेवा करायची आहे. यामुळं आपल्या कुटुंबातील जी काही अडचणी आहेत, विघ्न, संकट किंवा आपल्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, तर ते सर्व काही दूर होऊन भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे, घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, आपल्यावरील सर्व संकट अडचणी दूर होणार आहेत आणि आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा देखील जमणार आहे. आता हे 1 रुपयाचं नाणं कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कोणती सेवा करायची आहे, याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, संकट, विघ्न, दारिद्र्य, बाधा या असतातच. मग त्या दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. परंतु कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्या अडचणी काही दूर होत नाही. पण काही विशिष्ट तिथींना जर आपण काही सेवा उपाय केले तर त्या विशिष्ट तिथींच्या देवी देवतेंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरील ही संकट देखील दूर होण्यास मदत होते. आणि म्हणूनच आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठीच आपण आज 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय पाहत आहोत. तर आपल्याला फक्त 1 रुपयाचं नाणं या उपायासाठी लागणार नाही, तर त्याबरोबरच आणखीही काही वस्तू आपल्याला लागणार आहेत. उपाय करायचा आहे आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी सकाळी. तुम्ही 11 वाजण्याच्या अगोदर हा उपाय कधीही करू शकता. जर तुम्हाला सकाळी शक्य झाला नाही तर मग तुम्ही संध्याकाळी 5 नंतर हा उपाय करायचा आहे. दिवसभरात हा उपाय करायचा नाही. तर या दिवशी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी व्रत करायचं आहे, व्रताचा संकल्प करायचा आहे. जर कुटुंबातील सर्वांना शक्य झालं नाही तरी देखील एखाद्या तरी व्यक्तीनं या दिवशी व्रत हे करायचं आहे. त्यानंतर शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत, कारण एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू तसेच माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचा अधिकाधिक वापर तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर हळदीचं उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे. हळदीनं दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरात शिंपडायचं आहे. घरातील नकारात्मकता यामुळे दूर होणार आहे. शक्यतो या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील हळद टाकायची आहे. त्यानंतर जो हा व्यक्ती उपाय करत आहे तर त्यानं देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करताना बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना हळदीच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र घालायची आहेत. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं त्यांना अर्पण करायचे आहे. धूपदीप दाखवायचा आहे. जो नैवेद्य अर्पण करणार आहात तर त्यावरती देखील तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीची माळ त्यांना घालायची आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला बाळकृष्णाची पूजा करायची आहे, कारण बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप आहे. आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे. सर्व सेवा करत असताना सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. देशी गायच्या तुपाचा दिवा असावा. त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर पिवळी हळद, त्याचबरोबर अक्षदा टाकायच्या आहेत, चिमूटभर अखंड अक्षदा, पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा आपल्याला एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती किंवा फुलाच्या पाकळ्यांवरती दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहेत 1 रुपयाची नाणी. आता 1 रुपयाची नाणी घेत असताना तुम्हाला घ्यायची आहेत 33 1 रुपयाची नाणी. सर्वप्रथम तर तुम्हाला 33 नाणी घ्यायची आहेत. ही नाणी उजव्या हातामध्ये तुम्ही घ्यायची आहेत आणि 1 रुपयाची 33च नाणी असायला हवी, त्यापेक्षा एकही जास्त नाही आणि कमी नाही, कारण अधिक मासामध्ये 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. आता ते काय ते यापूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आणि ते सर्वांनाच माहीत आहे.
आणि म्हणूनच 33 1 रुपयाची नाणी घ्यायची आहेत. उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं, बाळकृष्णाचं, भगवान श्री हरी विष्णू यांचं सर्वांचं नामस्मरण करायचं आहे. तुमची काही इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला या 1 रुपयाच्या नाण्यांवर सांगायची आहे. त्यानंतर एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा रुमाल घ्या, कपडा घ्या, नवीनच वस्त्र असावं आणि त्यामध्ये तुम्हाला ही जी 1 रुपयाची नाणी आहेत तर ती ठेवायची आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. म्हणजेच या रुमालामध्ये ही नाणी बांधून घ्यायची आहेत आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मूर्ती आहे तर त्या मूर्तीजवळ किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवली तर देखील चालेल आणि ही देवघरामध्येच तुम्हाला 1 रुपयाची नाणी 33 ठेवून द्यायची आहेत. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे, 2 पानाचे विडे घ्यायचे आहेत, एक लेकरूवाळा हळकुंड घ्यायचा आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या सर्व वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा 108 वेळा भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही जपमाळेने केला तरी देखील चालेल. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण झाल्यानंतर माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा तुम्हाला कोणताही मंत्र जप येत असेल तर तो करायचा आहे. आपल्या कुलदेवतेला कधीही विसरायचं नाही, कुलदेवतेचा जप करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आपली कुलदेवता, तसेच बाळकृष्णाचा तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानत असाल तर त्यांचा नाम जप करायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला सर्व अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या वस्तू देवघरासमोर ज्या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्याच्या बाजूला हा पानाचा विडा, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, ती सुपारी आणि ज्या आपण काही वस्तू घेतलेल्या आहेत 21 अक्षदा हळदीनं पिवळ्या केलेल्या तर ते ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला या सर्व वस्तूंची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. आता ठेवत असताना देखील एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. त्यानंतर यायचं आहे तुळशीजवळ. त्यानंतर तुळशीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे, पण तुळशीची पूजा करताना तुळशीला चुकूनही या दिवशी पाणी अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं. भगवान श्री हरी विष्णू यांच्यासाठी तुळस ही निर्जला व्रत करत असते आणि भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळं भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करताना तुळशीची पूजा करायला कधीही विसरायचं नाही. त्यानंतर तुम्हाला तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे. आता तो उसाचा रस तुम्हाला तुळशीमध्ये अर्पण करायचा नाही, तुळशीच्या मुळाशी, तर तुळशीच्या मुळाच्या बाजूला जिथं थोडीशी सुकी माती आहे तर त्या मातीमध्ये तुम्हाला थोडासा अगदी चमच्याभर उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर या उसाच्या रसामध्येच तुम्हाला चिमूटभर हळद देखील घालायची आहे. त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे, पिवळ्या रंगाच्या अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं तुळशीला तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि तुळशीची विधिवत पूजा करायची आहे आणि तुळशीला तुम्हाला या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि लाल चुनरी अर्पण करायची आहे, कारण तुळस ही सौभाग्यवती आहे आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पत्नी आहे. तिला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं आणि आपल्या मुलांचा विवाह लवकर व्हावा आणि त्यांची जोडी देखील लक्ष्मी नारायणासारखी जमावी यासाठी त्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा आपल्या सौभाग्यामध्ये अखंड वाढ व्हावी यासाठी देखील तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि चुनरी ही या तुळशी मातेला अर्पण करायची आहे, म्हणजेच तिचा मानपान करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 16 शृंगार देखील तुळशीला अर्पण करू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडीशी या तुळशीची माती उकरायची आहे. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीनं एका कोपऱ्यामध्ये तुळशीची माती उकरायची आहे आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी या तुळशीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पुन्हा एकदा भगवान श्री हरी विष्णू यांचं या ठिकाणी उभे राहून तुम्हाला जप करायचा आहे आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा विवाहासंबंधित जी काही अडचण आहे किंवा कुटुंबामध्ये जी काही अडचण आहे तर ती या ठिकाणी उभे राहून तुम्ही माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णू यांना सांगायचे आहे. पुन्हा संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ यायचं आहे. तुळशीजवळ तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो या दिवशी तुम्हाला कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा जर नसेल तर मग तुम्ही कोणत्याही धातूचा किंवा मातीचा केला तर अतिशय उत्तम आणि त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, पिवळ्या केलेल्या 11 अखंड अक्षदा टाकायच्या आहेत, एक भीमसेनी कापराची वडी आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. असाच दिवा तुमच्या दरवाजाजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करताना 6:30 ते 7:30 या दरम्यानच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित करत असताना तुळशीजवळ ज्या ठिकाणी आपण 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तर त्या 1 रुपयाच्या नाण्यावरतीच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या खंडित झालेल्या नसाव्यात आणि या अक्षदांच्या वरतीच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि असा दिवा तुम्हाला संपूर्ण अधिक मास संपेपर्यंत या तुळशीच्या रोपाजवळ ज्या ठिकाणी आपण 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करत राहायचं आहे. आणि अधिक मास झाल्यानंतर म्हणजेच 15 जून 2026
2026 रोजी तुम्हाला यातील 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि जे हळकुंड आपण मातीमध्ये पुरलेलं आहे तर ते या दिवशी काढायचं आहे. त्यानंतर देवघरामध्ये एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि अक्षदा ठेवत असताना देखील त्या पिवळ्या केलेल्या अक्षदा असाव्यात. तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि ती देवीचं स्वरूप आहे, म्हणजे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि त्यामुळे या मातीला देखील देवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि या तुळशीच्या मातीमध्ये तुम्ही या वस्तू ठेवल्यामुळे याला देखील देवत्व प्राप्त झालेलं आहे. आणि 1 रुपयाचं नाणं हे 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. सुपारी ही विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि जे हळकुंड आहे तर ते भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि त्यामुळे या 3 वस्तूंचा तुम्हाला उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू त्याच ठिकाणी देवघरासमोर ठेवून दररोज सकाळ संध्याकाळ यांची पूजा करायची आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर जात असाल आणि ते काम जर पूर्णच होत नसेल, त्यामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला तुम्ही हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्या सोबत ठेवू शकता आणि पुन्हा आल्यानंतर त्याला अभिषेक करून पुन्हा तुम्ही देवघरासमोर स्थापन करायचे आहे. त्यानंतर आपण 1 रुपयाचं नाणं, पानाचा विडा आणि 2 अखंड लवंगा, त्याचबरोबर तांदूळ अशा ज्या काही वस्तू आपण सर्वप्रथम देवघरासमोर ज्या ठेवल्या होत्या तर त्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये तुम्हाला बांधून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल. तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत आणि मुलांचा विवाह जमत नाही तर त्यावेळेला हळकुंड आणि सुपारी तुमच्या मुलासोबत ठेवायचं आहे आणि पुन्हा आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. मुलाचा जर विवाह जमत नसेल तर त्याला दर गुरुवारी व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर औदुंबर वृक्षाची आणि पिंपळाच्या झाडाची या दिवशी, तसेच तुळशीची म्हणजे दर गुरुवारी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्यानंतर हा उपाय जो आपण आता पाहिलेला आहे, म्हणजेच या वस्तू तुम्हाला मी पोटलीमध्ये बांधून ठेवण्यासाठी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला या कमला एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच करायच्या आहेत, गुरुवारी सकाळी देवपूजा करताना. आणि जे आपण 33 रुपये जे ठेवलेले आहेत, 1 रुपयाची नाणी, तर ती 15 जून 2026ला म्हणजेच अधिक मास ज्या दिवशी संपणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि ज्या ठिकाणी बाळकृष्णाचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. जर ही दोन्ही मंदिर नसतील तरी कोणतंही मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर माता लक्ष्मीच्या जवळ तुम्हाला ही अर्पण करायचे आहेत किंवा तेथील ब्राह्मणाला तुम्ही ही दान म्हणून देऊ शकता किंवा एखाद्या कोणत्याही मंदिराच्या जवळ एखाद्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला हे दान म्हणून तुम्हाला 33 रुपये द्यायचे आहेत. या अधिक मासामध्ये दान धर्म करण्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे या अधिक मासामध्ये तुम्ही केलेल्या 1 रुपयाच्या दानाचा देखील तुम्हाला शतपटीने अधिक फळ प्राप्त होणार आहे. म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा, कोणताही उपाय करत असाल तर त्याचं तुम्हाला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच तुम्हाला हे 1 रुपयाची जी 33 नाणी आहेत तर ती दान करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला दानधर्म केलेल्याचं देखील पुण्य प्राप्त होणार आहे आणि भगवान श्री हरिविष्णू यांच्यामुळं तुमच्या धनधान्यामध्ये किंवा तुमच्या पैशामध्ये वाढ देखील होणार आहे. म्हणजेच तुम्हाला त्याचं शतपटीने फळ प्राप्त होणार आहे. तर अशी ही सेवा तुम्हाला या कमला एकादशीला करायची आहे. आता तुम्हाला मी पुन्हा एकदा व्यवस्थित सांगते कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर आपण तुळशीमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला या अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी 15 जून 2026ला काढायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. एक पानाचा विडा ठेवलेला, त्यावर देखील आपण काही वस्तू ठेवलेल्या तर त्या तुम्ही तिजोरीमध्ये तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मुख्य दरवाजाच्या वरती बांधायच्या आहेत आणि 33 रुपयाची नाणी ही मंदिरामध्ये तुम्हाला दान करायची आहेत. तर अशा या 3 सेवा तुम्हाला या कमला एकादशीला सुरू करायच्या आहेत. आणि कमला एकादशीला तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या घरात ठेवायच्या आहेत. बाकीच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला 15 जूनला तुम्हाला त्याचा उपाय, ही सेवा करायची आहे. तर अशी अगदी साधी सोपी सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भराभराटीसाठी आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आहे. त्याचबरोबर उपाय करताना भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, आपली कुलदेवता श्री स्वामी समर्थ दत्तगुरू यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही. उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं, तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ मिळणार आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.